गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नावर गेली 15 वर्ष आम्ही सातत्याने लढा देतो आहे. आत्तापर्यंत 15,000 लोकांना घरं मिळाली आणि अजून 1,50,000 लोकांना घरं मिळायची आहेत. तर त्याचं व्हेरिफिकेशन चालू आहे, म्हणजे पात्रता निश्चित करण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये आता म्हाडाने असं डिक्लेअर केले जवळजवळ 1,00,000 लोक पात्र झालेले आहेत, म्हणजे अजूनही 50,000 लोक पात्र झालेले नाही आहेत. तर हे 50,000 घरापासून वंचित राहता कामा नये, कारण जर गिरणी कामगार असेल तर त्यांना घर मिळालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. त्याच्यामुळं जे काही अटी आहेत त्याच्यामध्ये एक पहिल्या 5 अटी होत्या त्याच्यामध्ये, की त्याच्याजवळ गिरणी कामगाराला कामाचा पास पाहिजे, त्याचा सर्व्हिस सर्टिफिकेट पाहिजे किंवा ESIC असेल, प्रॉव्हिडंट फंड असेल. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांना असल्या, त्यातली एक जरी गोष्ट असेल तरी देखील त्याला पात्र केलं जाईल असं म्हटलं होतं. परंतु हल्ली 1-2 वर्षापूर्वी म्हाडाने असं डिक्लेअर केलेलं आहे की 13पैकी एक तरी हे पाहिजे असं म्हटलं होतं. त्याच्यात आत्ता नवीन त्यांनी या गेल्या वर्षापासून असं केलं आहे की 240 दिवसाची अट टाकली. आता 240 दिवस हे पूर्वी होतं, त्याच वेळेला आम्ही चर्चा केली, त्यांच्याशी मिटिंग घेतली, त्याचं मिनिट्स देखील त्यावेळेचं आहे. त्याच्यामध्ये 240च्या ऐवजी ज्यांचं प्रॉव्हिडंट फंड, कारण त्यावेळेला प्रॉव्हिडंट फंड कापला म्हणजे तो गिरणी कामगार कायमचा कामगार आहे असा त्याचा, आणि प्रॉव्हिडंट फंडाची जर रशीद असेल तर त्याला ते 240 दिवस भरले असं ग्राह्य धरून त्याला पात्रता केलं पाहिजे. परंतु ती पात्रता होत नाही, म्हणून आम्ही मॉनिटरिंग कमिटी, जी सहनियंत्रण कमिटी जी आहे गिरणी कामगारांसाठी, किंवा रूल 58 जो कामगारांसाठी तयार केला त्यासाठी ती सहनियंत्रण कमिटी जी आहे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे लोक आहेत. त्याचे महापालिकेचे अधिकारी आहेत, कामगार आयुक्त आहेत त्याच्यामध्ये म्हाडाचे अधिकारी, जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते असतात त्याच्यामध्ये, आणि सगळ्या युनियनच्या लोकांना त्या ठिकाणी केलं जातं. त्याच्यामध्ये मालकांचे, मिल ओनर्स असोसिएशनचे लोक आहेत, आणि त्याच्यामध्ये मिटकॉन पण आहे. अशा पद्धतीच्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी बोलवलं जातं आणि त्या ठिकाणी चर्चा होते. म्हणून आम्ही त्यांच्याकडे तक्रार केली. त्या तक्रारीनुसार काल त्यांची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये डिसाईड केलेलं आहे की बाबा अशी जर अपात्र केले असेल तर ते अशा पद्धतीचे अपात्र करू नयेत, त्यांना पात्र करावं. तर आता आम्ही त्या दृष्टीने पुढे चाललेलं आहे की आम्ही अपील केलं होतं. त्यासाठी जे अपील आहे ते अपील जे आहे त्यांच्या बाबतीत आम्ही जी तक्रार केलेली आहे त्या तक्रारीचं आता निवारण ते करतात की नाही बघतो आम्ही, नाहीतर मग आम्ही पुढे ज्या पद्धतीने आम्हाला हे करायचं आहे त्या बाबतीत काय होतं ते झाल्यानंतर पुढची दिशा आम्ही ठरवू काय करायचं ते. आज सरकारने आम्हाला घरं देतो म्हणून सांगितली, लॉटरी बुक काढतो म्हणून सांगितले, परंतु पात्रता निश्चितीची अजून फायनली होत नाही, तोपर्यंत मला वाटत नाही घरं सरकार आपल्याला लॉटरी लवकर काढेल. दुसरं असं आमचं म्हणणं आहे की घरं आता 1,00,000 लोक पात्र झालेत किंवा अजूनही काही लोक पात्र होतील, तर यांच्यासाठी घरं कधी बांधणार सरकार, हा विषय महत्त्वाचा आहे. कारण सरकारने आता एक जागा आम्हाला दिली जी 11 हेक्टर आहे, आणि त्या 11 हेक्टरमध्ये जास्तीत जास्त 10-12 हजार घरं होतील. मग ती जर 10-12 हजार घरं होणार असलेली पूर्वीची 15,000, म्हणजे शेवटी 1,74,000 लोकांनी त्यावेळेला फॉर्म भरले होते. तर उर्वरित लोकांना घरं बांधण्यासाठी किती कालावधी जाईल, कारण आता 15 वर्ष झाली, त्याच्यामध्ये आत्तापर्यंत 15,000 घरं झालेली आहेत, अजून 12,000 घरं होतील. अजून बांधकाम चालू केलेलं नाही, ती जागा आता अजून ताब्यात आलेली नाही. ताब्यात दिली म्हणून सरकारने डिक्लेअर केलेलं आहे, परंतु जागा अजून ताब्यात नाही आहे. त्याच्यानंतर मग ती कोण बांधणार, MMRD बांधणार आहे, म्हाडा बांधणार आहे, की आणखी कुठल्या प्रायव्हेट बिल्डर बांधणार आहे, त्याचं अजून निश्चिती त्यांच्याकडून तशी पाहिजे तशी होत नाही आहे. आणि ते बांधण्यासाठी जर कालावधी आणखी होत असेल तर 12,000 घरांसाठी आणखी जर 5-6 वर्ष जात असतील तर पुढचे जे लोक आहेत त्यांना घरं मिळणार कधी, हा प्रश्न आहे. कारण गिरणी कामगार हा संपूर्ण आता 60-65च्या वर गेलेला आहे, म्हणजे 85पर्यंत आहेत, आणि बऱ्याचशा लोकांना चालता येत नाही. त्याच्यामुळं सतत आम्ही सरकारला जर रस्त्यावर येऊन विचारण्याची वेळ आली तर मग सरकार कोणासाठी आहे हा प्रश्न उपस्थित झाला. एकीकडे हिवाळी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन सगळे सुरू आहे, तरीही या चर्चेवरती का ठोस पाऊल उचललं जात नाही, त्या बाबतीत आम्ही आशेकडे पाहतो नुसता. येस, आता हे जे आहे या संदर्भात आम्ही सरकारला, म्हणजे मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे. त्याचबरोबर आम्ही काही आमदारांना पण हा विधानसभेत प्रश्न उपस्थित झाला पाहिजे की गिरणी कामगारांना घरं का मिळू शकत नाही, म्हणून आम्ही पर्याय सांगितले. जर तुम्हाला MMRDला जागा ताब्यात घेण्यामध्ये जर एवढा वेळ होत असेल, ते घरं बांधण्यामध्ये जर 15 वर्ष लागत असतील, तर मुंबईमध्ये काही ठिकाणी तयार घरं आहेत, बऱ्याचशा ठिकाणी जे आहेत, निडी लोकांसाठी किंवा अत्यल्प उत्पन्न गटातले जे लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही बांधताय, त्याच्यामध्ये गिरणी कामगारांना घ्या सामावून, किंवा रिपेअर बोर्डाची अनेक घरं अशी खाली पडलेली आहेत ज्याच्यामध्ये घुसखोर आहेत. जर घुसखोरांना तुम्ही घरं देत असाल
तर मग गिरणी कामगारांसाठी काय व्यवस्था करायची? गिरणी कामगार हा मुंबईचा हा स्थायी नागरिक आहे आणि ज्यांनी ही मुंबई घडवली, मुंबईच्या उत्कर्षासाठी वाढवण्यासाठी किंवा देश घडवण्यासाठी त्याने आत्मबलिदान केलेलं आहे. तर त्याचा विचार करून तुम्ही याच्यामध्ये सामावून घ्यायला हरकत नाही. शिवाय NTCची जागा जी आहे मोठ्या प्रमाणात, NTC आता गिरण्या चालवत नाही आहे, तर ते चालवल्या पाहिजेत गिरण्या. आणि म्हणून जर चालवत नसतील तर त्या ठिकाणी कामगारांना घरं तरी बांधा, हा आमचा त्याच्यामध्ये उद्देश आहे. आणि म्हणून आम्ही मध्यंतरी सरकार ज्या वेळेला शिवसेनेचं किंवा कामगार महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यावेळेला एक मुद्दा आला होता. त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाडजी हे होते गृहनिर्माण मंत्री. त्यावेळेला त्यांनी काही वसई विरारकडे तयार घरं आहेत म्हणून सांगितलं. आम्ही ते देखील मान्य केलं होतं, पण त्या बाबतीत काही पुढे चर्चाच होत नाही. तर ही गोष्ट बरोबर नाही. सरकारने याचा विचार करायला पाहिजे आणि गिरणी कामगारांना जास्त तिष्ठत न ठेवता किंवा त्याची मरेपर्यंत वाट न बघताना ताबडतोबीने घरं बांधावी आणि द्यावीत, हा उद्देश आहे. आपण एक विषय आता घेतला होता थोडक्यात, की जे 12 हेक्टर तुम्हाला जी जमीन देण्यात आली आहे सरकारमार्फत, ती आता मुख्यमंत्र्यांनी घोषणा दिली होती की MMRD आणि SRA मिळून मुंबईतल्या सर्व जे हे प्रकल्प आहेत तो राबवणार आहे. पण आता कुठेतरी त्यांच्या जॉईंट मेन्शनही झालं आहे, तरी हे काम होत नाही. मग ह्याच्यामध्ये काय शासनाने काय स्लो काम करायचा हे निर्णय घेतला आहे की करायचं नाही, असा कुठे निर्णय घेतला? नाही, एकंदरीत असं वाटतं की हे MMRDकडे पण आज पैसा नाही म्हणून आज TVलाच सांगितलं होतं MMRDकडे आता पैसाच राहिलेला नाही, त्याच्यामुळे ते आता बॉन्ड घेऊन हे करणार आहेत. तर जर अशी परिस्थिती असेल तर मग कोण हे करणार हा प्रश्न आहे. सरकारने सुद्धा आता परवा एक नोटिफिकेशन काढलं होतं, त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की हा 1000 करोड रुपये आम्ही गिरणी कामगारांच्या घरासाठी बांधले. पण काय झाले, ते बिल्डर पण कोणी येत नाहीत बाहेर बांधण्यासाठी, MMRD एरियात बांधण्यासाठी बिल्डर देखील येत नाही आहेत. कारण मागच्या वेळेला आम्हाला त्यांनी 13 बिल्डरांची यादी दिली होती, पण त्यातले अवघे 4 बिल्डरनीच फक्त बांधकाम केलेलं आहे, बाकीचे कुणी बांधकाम केलेलं नाही. कुठेतरी येणाऱ्या दिवसामध्ये निवडणूक लागणार आहे, ह्या संदर्भात कुठेतरी असं वाटत नाही की जे टेंडर काढलं होतं ते टेंडर रद्द होत आहे का? सरकार बदलणार आहे का, असं कुठला दिसत आहे का आपल्याला? नाही, सरकार बदलणार आहे म्हणजे आता सरकार चांगलं जर काम करणार असेल तर सरकार राहतं, जर चांगलं काम केलं नाही तर सरकार बदलतं. ही आत्तापर्यंतची परंपरा होत आलेली आहे. सरकार वारंवार बदलतच गेलेली आहेत. जे काम नाही करणार ते सत्तेवरून जातात आणि जे काम करतील त्यांना सत्तेवर आणतात, पुन्हा त्यांनी नाही केलं तर परत बदलतं. असं हे चालूच आहे. सर्वसामान्यांची सरकार म्हणून ओळखली जाते. आता तरी गिरणी कामगारांना न्याय भेटेल का? आता न्याय मिळण्यासाठी गेली 15 वर्ष आम्ही लढतो आहे. या न्याय मिळावा म्हणून लढत असताना आतापर्यंत तरी पाहिजे तसं आम्हाला न्याय मिळत नाही आहे. कारण फक्त 15,000 घरं, 1,74,000मधून 15,000 घरं मिळणं ही गोष्ट आणि त्याला 15 वर्ष लागणं ही गोष्ट आपल्या शासनाच्या दृष्टीनं सर्वसामान्यांसाठी किंवा कामगारांसाठी किंवा गरिबांसाठी ह्या सरकारचा विचार नाही आहे. हीच गोष्ट याची सिद्ध होती. पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका आम्ही लढत राहणार. आम्ही तर शेवटपर्यंत गिरणी कामगारांसाठी लढत राहणार. आणि गिरणी कामगार हा लढवय्या आहे. जरी ते वयाने जरी वार्धक्याने जरी वाकले असले तरी पण मॉडेल पण वाकणार नाही असं म्हणतो ना, तसं गिरणी कामगार ताटमानेने पुन्हा लढेल हे निश्चित आहे.